जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आत्ताच एक सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगोदरच भाजपला आणि शिंदे गटाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदेंचा पहिला खासदार फुटलेला आहे। मातोश्रीवर लवकरच पक्षप्रवेश मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर ह्या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर ह्या महत्त्वाच्या बातमीस आपण सुरुवात करणार आहोत। कालपासून ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग चालू झालेला आहे। मुंबईमधील विधानसभा संघटक यांनी हजारो कार्यकर्त्यांसहित महिला आघाडीसहित अनेक जणांचा पक्षप्रवेश झालेला आहे। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष यांचा सुद्धा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला आहे। आता तेच पक्षप्रवेश शिंदे गटातून उद्धव ठाकरेंच्याकडे मोठ्या अग्रक्रमाने होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आउटगोईंग ठाकरेंकडे असताना आता इनकमिंग आल्याने उद्धव ठाकरेंना दिलासा मिळत आहे आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर ठाकरेंचा भगवा झेंडा फडकणार आहे अशा बातम्या येत आहेत। सोबतच राज ठाकरे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या टाळीला टाळी देऊन एकत्र लढून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार याकडे लक्ष लागलेले आहे। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया। तर शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित शिवसेना आहे असं सांगितलं आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र आले तर त्यांच्या मागे जनता जाईल असं सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणी जाणार नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजप प्रणित शिवसेना आहे। त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल आणि भाजपाला त्यांना धडा शिकवावा लागेल असंही कीर्तिकर यांनी सांगितलं। त्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली, कारण कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत। तसेच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत, परंतु ते शिंदे गटात असून सुद्धा गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांची शिवसेना ही भाजपप्रणित असल्याचं सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे ते लवकरच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता वयाची 81वी ओलांडली, त्यामुळे ते आता शेवटी गद्दारीचा डाग नको असं म्हणत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशी आशा निर्माण झाली आहे व हा पक्षप्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीवर होणार आहे। त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका बसू शकतो, कारण दक्षिण मुंबईत गजानन कीर्तिकर यांची चांगली ताकद आहे व त्यांच्या मार्गदर्शनाची ठाकरेंना महापालिकेच्या वेळी चांगली मदत होईल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? शिंदेंना गजानन कीर्तिकर जर सोडून गेले तर तो मोठा झटका शिंदेंना होऊ शकतो का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।